6वी तुकडी क मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक महान लेखक व लोकशाही होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वटेगाव येथे झाला। त्यांनी खूप गाणी, कथा, पोवाडे व कादंबरी, नाटके लिहिले होते। त्यांनी फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली होती। त्यांनी वर्षभर गोरगरीब आणि श्रीमंतांसाठी आपले प्राण समर्पित केले। त्यांचे कार्य आजही आपल्याला दिसते। जय हिंद। माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे उपस्थित मान्यवर व माझे मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही 2 शब्द सांगत आहे। तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती करते। 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आपण साजरी करतो। त्यांचे जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखल या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते व वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वती होते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळवणारच असं त्यांनी नारा दिला। त्यांनी लोक मिळून जुळून राहण्यासाठी गणेश। सर्वांना माझे नमस्कार। माझे नाव अक्षता दत्तात्रय होते। मी इयत्ता 6वी तुकडी अ मध्ये शिकत आहे। मी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती। अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक व लोकशाहीर क्रांतिकारी लेखक होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांच्या आईचे नाव वालुबाई व वडिलांचे नाव भाऊराव असे होते। ते खूप गरिबीत वाढले होते। ते फक्त 1.5 दिवसाच्या शाळेत गेले होते। इयत्ता 6वी तुकडी अ मध्ये शिकत आहे। माझे नाव राजू वाटेकर। सर्वांना माहिती आज 1 ऑगस्ट तर मी तुमच्या समोर थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे। अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लेखक आणि लोकशाहीर होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व त्यांच्या आईचे नाव वालुबाई असे होते। अवघ्या 1.5 दिवसाच्या शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली। त्यांनी आपल्या लेखणीतून